बनवायची आहे मोमोजची भाजी, म्हणजे जी मोमोजसाठी फिलिंग तयार करतात त्याची भाजी. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे कोबी, शिमला मिरची, त्यानंतर गाजर, लागणार आहेत आपल्याला 4 ते 5 कांदे, लसूण घेतला आहे, अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि त्याचबरोबर घेतली इथे ताजी कोथिंबीर. आता आपण या सगळ्या भाज्या आधी फ्रेश कट करून घेऊयात. सगळ्या भाज्या कापून तयार झाल्या आहेत. सगळ्या मी अगदी बारीक कापून घेतलेल्या आहेत. मोमोजच्या फिलिंगसाठी जशा भाज्या बारीक कापाव्या लागतात अगदी तशाच पद्धतीने सगळ्या भाज्या बारीक कापून घेतलेल्या आहेत. कढई गरम करायला ठेवलेली आहे आपण. आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया. यामध्ये मी तेल टाकत आहे 2 पळ्या. आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं आहे. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची आहे. मोहरी छान तडतडू द्यायची. मोहरी छान तडतडली की लगेच आपण यामध्ये जिरं टाकणार आहोत. जिरं छान फुलू द्यायचं आहे. जिरं फुललं की यामध्ये बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे आणि गॅस बारीकवरच ठेवायचा आहे. कांदा अगदी छान गोल्डन ब्राऊन कलरचा होऊ द्यायचा आहे. लगेच याच्यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे. लसूण घेतलेला आहे बारीक कुटून, तो यात टाकायचा आहे. यामध्ये अद्रक किसून घालायचं आहे. लसूण आणि अद्रक थोडंसं जास्त घालायचं आहे आणि फ्लेवर छान येतो. अगदी छान परतून घ्यायचं हे. कांद्याचा कलर चेंज होऊ द्यायचा आणि मगच आपण यामध्ये शिमला मिरची घालणार आहोत. गॅस बारीकवरच ठेवायचा आहे. या भाजीला चव खूप छान येते. मागे मी एकदा केली होती, त्याची चव सगळ्यांना खूप आवडली, त्यामुळे आज परत करत आहोत. छान असा कांद्याचा कलर परतून बदलला की लगेच यामध्ये आपण शिमला मिरची घालणार आहोत. शिमला मिरची पण मस्त फ्राय होऊ द्यायची आहे. या भाजीला पाणी वगैरे टाकण्याची काही गरज नाही आहे. वाफेवरच छान शिजते आणि चवीला एकदम उत्कृष्ट लागते. आता आपण यात बारीक चिरलेली कोबी घालून घेणार आहोत. कोबी छान पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यात घालायची आहे. व्यवस्थित सगळ्या भाज्या परतून घ्यायच्या आहे. जास्त पण परतून नाही घ्यायचे. अर्धवट आपल्याला फ्राय करायचे. अर्धवट शिजल्या पाहिजे एवढ्यात. त्या भाज्यांमधला जो क्रंच असतो चवीला छान लागतो. कोबी पण छान परतून घ्यायची आहे. आता याच्यामध्ये गाजर पण घालायचं आहे लगेच, म्हणजे गाजरला जरा शिजायला टाईम लागतो, त्यासाठी जरा लवकर घालायचं आहे. एकदा का भाजी छान शिजल्या की मग आता आपण सगळे मसाले घालून घेणार आहोत. आता यावर झाकण ठेवून छान 2 मिनिटासाठी एक वाफ काढून घ्यायची आहे. पिझ्झासोबत आपल्याला जे हे चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो सीझनिंग वगैरे मिळतात ना, याच मसाल्यांचा यूज आपण यामध्ये करणार आहोत. एक्स्ट्रा कुठलेच मसाले टाकायची जास्त गरज नाही आहे. तरीही जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही चवीनुसार अजून एक्स्ट्रा मसाले यात ॲड करू शकता. छान एक वाफ काढून झालेली आहे आपली. ठिकाणी अजून एक छोटीशी वाफ आपण काढून घेऊया 2 मिनिटाची. म्हणजे भाजी खूप जास्त कच्ची पण वाटणार नाही आणि खूप जास्त शिजलेली पण वाटणार नाही. यामुळे वाफ काढून झालेली आहे. बघू शकता तुम्ही या ठिकाणी छान आपली भाजी शिजलेली आहे. आता आपण यामध्ये मसाले ॲड करूया. चिली फ्लेक्स ॲड करते मी. 3 पॅकेट्स आहे माझ्याकडे. चिली फ्लेक्सचे पॅकेट्स ॲड केल्याच्या नंतर ऑरिगॅनो ॲड करूया. 3 पॅकेट्स ऑरिगॅनोचे पण आहेत, आपण तेही यात ॲड करून घेऊयात. चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे. ऑरिगॅनोमुळे एक वेगळाच फ्लेवर उतरतो या भाजीमध्ये, खूप छान लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. थोडीशी हळद ॲड केली आहे मी यामध्ये आणि थोडंसं लाल तिखटही ॲड करून घेऊया, म्हणजे जरा तिखट लागेल भाजी, नाही तर फारच फिक्की होईल. आता हे सगळं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे.
ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओजला व्ह्यूज तर येत आहेत पण आपले सबस्क्रायबर्सच वाढत नाही आहेत. तुमचा सपोर्ट असाच असू द्या. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण हा सोया सॉस ॲड करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सोया सॉस तसं ऑप्शनल आहे पण याने टेस्ट फार छान येते भाजीची. मोमोजसाठी जी फिलिंग असते अगदी तशीच, फक्त थोडीशी वेगळ्या पद्धतीने तयार केली मी भाजी. खायला अतिशय चविष्ट लागते. जर घरामध्ये काही तुम्हाला आवडत नसेल किंवा भाजी वगैरे खाण्याचा मूड नसेल, तुमची मुलं जर भाज्या वगैरे अशा व्यवस्थित खात नसेल तर तुम्ही या पद्धतीचा वापर करून भाजी नक्की बनवू शकता. फार छान लागते ही भाजी. आता याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊया. छान मिक्स करून एक हलकीशी वाफ काढून घ्यायची आहे. भाज्यांचा क्रंच जायला नको. पाण्याचा वाफर वगैरे द्यायची काहीच गरज नाही आहे. वाफेवरच छान आपल्या भाज्या शिजून तयार आहेत. एक हलकी वाफ काढून घेऊयात अगदी 2 मिनिटाची. ही भाजी तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता. एकदम छान लागते. एखादी युनिक जर काही आपल्याला पाहिजे असेल तर ही भाजी छान लागते. आणि ह्याच फिलिंगचे आपण मोमोज पण तयार करू शकतो. हलकीशी वाफ काढून झालेली आहे. आपण चेक करूया आपली भाजी थोडीशी शिजली आहे का. यात सगळ्यात हार्ड म्हणजे गाजरच आहे, तर आपण गाजरच आधी चेक करूया. गाजरही एकदम छान असं शिजलेलं आहे. अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. आपली भाजी आता पूर्णपणे तयार आहे. भाकरीसोबत चपातीसोबत छान लागते. थँक्यू.